खासदार सुनील तटकरे यांच्या मार्फत पोलादपूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ गावांपर्यंत विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आमदार अनिकेत तटकरे यांची माहिती। पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गरजू विद्यार्थींना सायकलींचं वाटप। रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून EIL कंपनीच्या CSR फंडातून कोल्हापूर तालुक्यात 306 विद्यार्थींना मोफत पोलादपूर तालुक्यात 306 विद्यार्थींना मोफत सायकलचं वाटप केलं जात आहे। भविष्यात पोलादपूर तालुक्यात MPSC, UPSC आणि 10वी-12वी नंतरच्या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून तालुक्यात अनेक सरकारी कर्मचारी व राजपत्रित अधिकारी तयार व्हावेत, IPS, IAS अधिकारी व्हावेत असा प्रयत्न येत्या काही दिवसात केला जाईल, अशी ग्वाही कोकण विभागीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद मतदारसंघातील नवनिर्वाचित बिनविरोध सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांनी दिले। पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचं मोफत वाटप करण्यात आलं। या प्रसंगी आमदार अनिकेत तटकरे बोलले। युवा नेते श्रेयस, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, शहर महिला अध्यक्षा सारिका विचारे, शहराध्यक्ष अजित खेडेकर, रामदास सकपाळ, ज्येष्ठ नेते चंद्रकांत बुवा जाधव, इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव महाडिक, तसेच पोलादपूर नगर पंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप भागवत, नगरसेवक स्वप्नील भुवड, नगरसेविका श्रावणी शहा, गरुड गणेश घाटे व आशा गायकवाड अन्य मान्यवर उपस्थित होते। निवडणूक बिनविरोध झाल्यानं दुसऱ्या टर्मच्या आमदारकीच्या काळातील पहिला सार्वजनिक कार्यक्रम पोलादपूर तालुक्यात होत असल्याचा अभिमान व्यक्त करत आमदार अनिकेत तटकरे यांनी पोलादपूर तालुक्यातील विविध प्रश्नी पाठपुरावा करण्याची ऊर्जा या रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक शहीद जवान, सेवानिवृत्त सैनिक, सरकारी कर्मचारी असलेल्या तालुक्यातून मिळत असल्याचं सांगून सायकल वाटपातून एखादा विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी परिश्रमानं IAS उत्तीर्ण झालेले भविष्यात पाहण्याचा योग यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। प्रारंभी प्रास्ताविकात अजय सलागरे यांनी पोलादपूर तालुक्यात खासदार तटकरे, नामदार आदिती तटकरे यांच्या माध्यमातून झालेल्या मदतीसह विकास कामांचा ओघ जनतेनं पाहिलाय। आता वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच पोलादपूर तालुक्याचं जीवनमान उंचावण्यासाठीचे ठोस प्रयत्न अनुभवायचे असल्याचं सांगितलंय। या प्रसंगी पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांतर्फे आमदार अनिकेत तटकरे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी धनंजय देशमुख, दिलीप भागवत, श्रेयस जगताप यांनी समायोजित भाषणे केली। सामाजिक दायित्व म्हणून त्या भागाकरता काहीतरी आपलं देणं लागतं या भावनेतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करतात। बुवा ही जर सर्व मंडळी मुलं पाहिली तर ही काय आपली मतदार नाही, ही सगळी 18 वर्षाच्या खालची मुलं त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे उद्या काय निवडणुका नजरेसमोर ठेवून काय आम्ही काय त्या काय गोष्टी करतो अशातला काय भाग नाही, पण पुढच्या कालखंडामध्ये देशाचा आदर्श नागरिक घडावा आणि तो नागरिक घडत असताना त्याच्या जडणघडणीमध्ये थोडासा खारीचा वाटा आपला सुद्धा असावा याकरता छोटेखानी प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो। त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश न आणता जो गरजू आहे, जो त्या ठिकाणी गरजवंत आहे त्याच्यापर्यंत थेटपणाने कुठलाही पक्ष कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे याचा विचार न करता प्रत्येकापर्यंत ही वस्तू पोचली पाहिजे याच्याकरता आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो। सगळ्यांचं समाधान करता येईल अशाचा काही भाग नाही। हे करत असताना काही मापदंड आपण लावले असतील, पण त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन जे 2 किलोमीटर 3 किलोमीटरच्या पलीकडनं जाऊन दररोज शाळेला येण्याकरता पायपीट करतात अशा सुद्धा विद्यार्थ्यांकरता आपण ह्या गोष्टी आपण करतोय। मी आपल्याला इतकंच ग्वाही इथे देतो आणि सांगतो की आम्ही सर्वजण या पोलादपूरच्या भविष्यासाठी आणि विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहू आणि हा पोलादपूरचा राहिलेला जो विकास आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी जी आहे ती आम्ही स्वीकारून पूर्ण करू इतकंच मी या ठिकाणी सांगतो। आणि सर्व स्टुडंट्स आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या भविष्यासाठी आणि माझे 2 शब्द संपवतो।